सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी पण लढतोय। कार्यकर्त्याच्या जोरावरती संघटन चालतं आणि संघटनेच्या जोरावरती सत्ता मिळत असते। तर राजकारण विरोधकांसाठी करतात, विरोधकाच्या विरोधात करतात। इथं जवळच्याच सहकार्याच्या विरोधात राजकारण करून जवळच्याच असलेल्या पक्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या बरोबर कुटील डाव खेळून राजकारण करून आम्हालाच या ठिकाणी आमच्याच ग्राउंडवरती, आमच्याच होम पिचवरती, आमच्या स्वतःच्या गावामध्ये जो उखडण्याचा प्रयत्न झाला, आमच्या नेत्यांनी पैसेवाल्याची दहशत घेतलेली आहे। तर इथे पैसेवाल्याची दहशत सुद्धा आम्ही मोडून काढणार। नेत्यांच्या मनामध्ये ती पैसेवालीची दहशत आहे, ती जर संपवायची असेल, ती जर त्या पैसेवालीची दहशत जर थांबवायची असेल तर आम्हाला वेदना तर निश्चित होतात। जर एवढं प्रेम होतं तर विधानसभेला उघड का आले नाहीत? काय भूमिकेमुळे ते लपून छपून राहिले? त्याच्या आधीपासून जर त्यांचं हर्षवर्धन पाटलांचं जर बिघडलं होतं, नातं बिघडलं होतं, तर त्यांनी उघडपणाने बर्णेबाबाबरोबर येऊन प्रचार करायला काय आम्ही अडवलं होतं? डायरेक्ट पक्षामध्ये प्रवेश करून विधानसभेला जर त्यांनी काम केलं असतं तर कदाचित आत्ता नगराध्यक्षाचा उमेदवार आम्हीच त्यांना पुढे केलं असतं। हां, पण ते तुम्ही उघड भूमिका कधी घेतली नाही। मग का घेतली नाही? ते एकच कारण की उद्या निवडणुकीचा निकाल कसा लागतो ते बघू आणि मग ठरवू। आता कागदावरती जाऊन बघा, रिझर्वेशन टाकलेलाही नकाशा तुम्हाला बघायला मिळेल आणि मध्येच रस्ता खंडित झालेलाही रिझर्वेशन उठवलेलाही तुम्हाला बघायला मिळेल। कुठं खंडित झाला हा जो बाहेरचा रस्ता? तर शहा फॅमिलीची जिथं स्वतःची शेती आहे तिथंच तो खंडित काय झाला? तुम्ही नगराध्यक्ष आहे, तुम्हाला तुमच्या शेतातनं लोकांसाठी रस्ता सुद्धा देण्याची मानसिकता नाही, त्याच्यातनं तुम्हाला तिथं जसं बाकीच्यांना परतावा मिळतो तसं तुम्हालाही मिळाला असता, पण तिथं तुम्ही तो बायपास अडवला। 1990च्या दशकामध्ये बूथ पॅटर्न प्रत्येक गावोगावी राबवणारे एक व्यक्ती होते आणि ते म्हणजे प्रदीप गारटकर। आज आपल्यासोबत प्रदीप दादा गारटकर आहेत आणि ते स्वतः जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि सत्तेमध्ये असताना देखील एखादा व्यक्ती सत्तेच्या विरोधात बंड करून तो नगरपालिकेचे इलेक्शन का लढतोय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। स्वतः प्रदीप दादा आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांना घर टू घर प्रचार करताना त्यांच्यासोबत संवाद साधत आहे। दादा, सर्वप्रथम आपलं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद। आणि आपण नगरपालिकेची इलेक्शन लढत आहात, सत्तेत असताना देखील सत्तेला त्याग करून सत्तेचा कुठेतरी आपण निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला आहात। नगरपालिकेची निवडणूक हे शहराच्या विकासासाठी तर लढतोच आहे, पण त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी पण लढतोय। कार्यकर्त्याच्या जोरावरती संघटन चालतं आणि संघटनेच्या जोरावरती सत्ता मिळत असते। सत्तेत जे लोक आपण निवडून पाठवतो ती लोक जर संघटनेला विसरली तर काय स्थिती होते, ती स्थिती आज इंदापूर नगरपालिकेत झालेली आहे। या संघटनेच्या जोरावरती या तालुक्यामध्ये जे काही आजपर्यंत राजकीय परिवर्तन दिसलं हे पक्ष संघटनेच्या जोरावरती झालं, ते एखाद्या व्यक्तीच्या ताकदीवरती नाही झालं। मग ती एक व्यक्तीच्या ताकदीवरती सुद्धा परिवर्तन होतं, पण केव्हा? जेव्हा ती व्यक्ती खूपच मोठ्या प्रमाणावरती प्रचंड सामाजिक कार्य करते, खूप दानशूरपणा त्याच्याकडे असतो, खूप काहीतरी वेगळं महत्त्व त्याच्याकडे आहे, किंवा तुम्ही बघता फिल्म लाईन मधली लोक आहेत, समाजामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, तर मग ते होऊ शकतं। पण बहुतांशी वेळा साधारणतः 99% पक्ष संघटनेच्याच बळावरती परिवर्तन होतं। तर इथं जे परिवर्तन झालं आणि त्यातून जे काही आज ज्या पद्धतीचं नगरपालिकेत राजकारण झालं, सरळ सरळ नगरपालिकेत आपली सत्ता येत होती, एखाद्या निवडणूक बिनविरोधच झाली असती, इथपर्यंत परिस्थिती होती। पण त्या ठिकाणी राजकारण डोक्यात ठेवलं गेलं तर राजकारण विरोधकांसाठी करतात, विरोधकाच्या विरोधात करतात। इथं
जवळच्याच सहकार्याच्या विरोधात राजकारण करून जवळच्याच असलेल्या पक्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या बरोबर कुटील डाव खेळून राजकारण करून हे आम्हालाच या ठिकाणी आमच्याच ग्राउंडवरती आमच्याच होम पिचवरती आमच्या स्वतःच्या गावामध्ये जो उखडण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळं या शहरातला कार्यकर्ता हा नाराज झाला, इथला नागरिक नाराज झाला. 40-45 वर्ष इथं आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो, त्यामुळं आम्हालाही मानणारा वर्ग इथं आहे. आणि त्या सगळ्यांनी मला हा निर्णय घेणं भाग पाडलं की तुम्ही इथं पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा द्या आणि त्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा द्या. आपण सगळे एकत्रितपणे येऊन ही निवडणूक लढू. त्यातून कृष्णा भीमा विकास आघाडीचा जन्म या ठिकाणी झालाय आणि आता या माध्यमातून आम्ही सारेजण निवडणुकीला सामोरं जातोय. आता खरं तर आताच आपण सांगितलं आणि तुमच्या एका निर्णयाचं महाराष्ट्रभर कौतुक होते किंवा म्हणजे तो एक आदर्श मानून लोक त्याकडे बघतायत की आता एक नवीन पॅटर्न बाहेर निघालेला आहे की सत्तेत राहायचं परंतु सत्तेच्या विरोधात बंड करायचं. आपण सत्तेला त्याग पहिला केला आणि नंतर त्या विरोधात तुम्ही जे काही तुमच्या विचारांची लढाई आहे ती सुरुवात केली. कसं पाहायचं या सर्वकडे? बरोबर. मी जर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जर पॅनल उभं करतोय तर मला नैतिक अधिकार नाहीच आहे पक्षात राहून बंड करण्याचा. त्यामुळं मी पक्षाचा त्या ठिकाणी त्याग केला आणि निवडणुकीला सामोरं जातोय. मला याच्यातून एकच महाराष्ट्रातल्या जनतेला एक संदेश द्यायचा आहे की संघटनेचं महत्त्व हे जपण्याचं काम हे सर्व समाजाने केलं पाहिजे. संघटना कार्यकर्ता जपण्याचं काम समाजाने केलं पाहिजे. कारण समाजावरती जेव्हा संकट येतं, समाजाची विविध पद्धतीनं जेव्हा सेवा करण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला पक्षापेक्षा सत्ताधाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष उंबरठ्यावरती प्रत्येक दाराच्या उंबरठ्यावरती कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणत्याही संघटनेचा हा कार्यकर्ता येतो आणि तो त्या ठिकाणी मदत करतो, ताकद देतो, आधार देतो. तर यासाठी म्हणून संघटना जपणं, संघटनेच्या कार्यकर्त्याला जपणं हे पहिलं तर समाजाचंच कर्तव्य आहे. आता याचं महत्त्व नेत्यांना राहिलं नाही हे आमचं दुर्भाग्य. नेत्यांना जेव्हा समजेल तेव्हा समजेल, पण आता त्यांचे डोळे उघडण्यासाठी कुणीतरी हा निर्णय घेणं भाग होतं. तो मी निर्णय घेतलाय आणि त्यामध्ये मला काहीच कुठल्या गोष्टीला म्हणजे मला स्वतःला नगराध्यक्ष व्हायचं होतं असं मुळीच नाही. पण या जनतेच्या रेट्यापुढं माझं चाललं नाही म्हणून मी या नगराध्यक्षाच्या रिंगणात आलेलो आहे. अन्यथा मी 5 वर्ष नगराध्यक्ष इथं राहिलोय 92 ते 97 आणि नंतरच्या 10 वर्षामध्ये मी 12 नगराध्यक्ष सामान्य कुटुंबातले केलेत आणि शेकडोनी नगरसेवक केलेत. त्यामुळं मला त्याच्यामध्ये मी स्वतः निवडणूक लढवावी असं नव्हतं, पण या जनतेच्या रेट्यामुळं जे काही आघाडी झाली त्या आघाडीतल्या नेत्यांमुळं मला त्यांच्या आग्रहाखातर या निवडणुकीमध्ये उतरावं लागतंय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण इंदापूर शहरात झालेलं आहे आणि शहरातले नागरिक या आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. आणि हा एक प्रकारचा अन्याय पक्षाने माझ्यावरती केलेला आहे. तर मी आजपर्यंत अन्यायाविरोधात संघर्ष करत अनेक जणांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. व्यक्ती, समाज, गाव, भाग, तालुका, जिथे जिथे कोणावरती असा कधी अन्याय झाला, सरकारने केला, कुठल्या एखाद्या संस्थेने केला, एखाद्या व्यक्तीने कोणावरती अन्याय केला, तर संघर्ष या तालुक्यात गारटकरनेच केलेला आहे. तेव्हा आज गारटकरवरतीच अन्याय होतोय तर समाज काही गप्प बसेल असं मला वाटत नाही. समाजातले काही कार्यकर्ते आहेत की त्यांना ही शिकवण मी दिलेली आहे. तो कार्यकर्ता आज उफाळून बाहेर आलेला आहे आणि इथं भल्या भल्यांची दहशत ही आम्ही आजपर्यंत चालू दिलेली नाही. नीट लक्षात घ्या. तेव्हा आता आमच्या नेत्यांनी पैसेवाल्याची दहशत घेतलेली आहे. तर इथे पैसेवाल्याची दहशत सुद्धा आम्ही मोडून काढणार आणि हा 3 तारखेला निकाल तुम्हाला त्या दृष्टीनं पाहायला मिळणार. त्यामुळं कुठल्याही पद्धतीची दहशत समाजामध्ये आम्ही पसरू दिलेली नाही. आदरयुक्त दहशत जरूर चालेल, पण भीतीयुक्त दहशत
हे अजिबात चालणार नाही. आज या निवडणुकीत पैसेवाल्याची भीतियुक्त दहशत समाजाने घेतलेली नाही, पण आमच्या नेत्यांनीच घेतलेली आहे. तर ते नेत्यांच्या मनामध्ये ती पैसेवालीची दहशत आहे, ती जर संपवायची असेल, ती जर त्या पैसेवालीची दहशत जर थांबवायची असेल, तर आम्हाला नेत्यांनाच जागेवरती आणणं हे क्रमप्राप्त आहे. या निवडणुकीचा निकाल लोक त्या पद्धतीनं घेतील आणि तुम्हाला 3 तारखेला हा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल. मला खात्री आहे की या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीचं सर्वच्या सर्व पॅनल, नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक हे ताकदीनं निवडून येतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. खरं बघितलं तर इंदापूरमध्ये स्वर्गीय शंकररावजी पाटील असतील किंवा त्यानंतर हर्षवर्धन पाटील असतील यांचं प्राबल्य होतं. 2005 साली आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीची जी काही तुमची ताकद असेल, राष्ट्रवादी पक्षाची ताकद असेल, ही सगळी ताकद एकत्र येऊन 2014 साली हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. आपण संघटना बांधली, पक्षाला या ठिकाणी इंदापूरमध्ये यश मिळावं यासाठी कष्ट केलं, परंतु पक्षाला चांगले दिवस आले त्यावेळेस कुठेतरी पक्षाने आपला विसर पाडला असं कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आणि ह्या सर्व गोष्टीकडे बघून आपल्या मनाला वेदना होतात का आज? म्हणजे वेदना तर निश्चित होतात. आपण 20-20 वर्ष ज्यांच्यासाठी काम करतो, निस्वार्थी बुद्धीनं करतो, कोणत्या अपेक्षा ठेवत नाही. आम्हाला महामंडळ द्या, आमदारकी द्या, खासदारकी द्या, काही मागत नाही. कुठलं एखादं काही कॉन्ट्रॅक्ट मागत नाही. आम्हाला कुठंतरी सत्तेतला फायदा आम्ही मागत नाही. आणि तरी पक्ष संघटना वाढवण्याचं, नेत्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करतो. आणि योग्य गोष्ट जर आमची ऐकली जात नसेल तर ते एक प्रकारचं दुर्भाग्य आहे. त्यामुळं निश्चित पद्धतीने मनाला वेदना होतात. आणि माझीही धडपड, माझे प्रयत्न हे तनमन धनपूर्वक ज्या पद्धतीनं मी आजपर्यंत पक्षासाठी काम केलंय हे समाजाने बघितलंय, कार्यकर्ता पाहतोय, अनुभवतोय. घर कुटुंब आम्ही तो कुटुंबातला वेळ समाजासाठी किती देतोय, पक्षासाठी किती देतोय हे समाज पाहतोय, मित्र पाहतायत, कार्यकर्ते पाहतायत. त्यामुळे स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली आणि कार्यकर्त्यांनी फोर्स तयार केला की असं जर पक्ष आपल्याशी वागत असेल तर त्या पक्षामध्ये राहण्यात काही मजा नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणी पक्ष आणि जी जबाबदारी आहे पक्षात दिलेली ती सोडण्याचा निर्णय घेतला. आता मागच्या काही दिवसापासून दत्तात्रय भरणे जे कृषी मंत्री आहेत, इंदापूरचे आमदार आहेत, ते वारंवार एक उल्लेख करतायत की माझी जी 2024ची निवडणूक होती विधानसभेची, त्यामध्ये फक्त आत्ताचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांनीच माझं फक्त काम केलंय, बाकी इंदापूरमध्ये माझं काम कोणी केलं नाही असं त्यांच्या म्हणण्याचा उद्देश येतोय वारंवार. त्यांना ते दिसत असेल त्यांचं काम. इथल्या जनतेने जे काही काम केलं ते काम त्यांना पाहायलाच मिळत नाही. हे आमची शारीरिक प्रकृती ही सुद्धा सांभाळणं महत्वाचं आहे. त्या दरम्यान मला जो काही मणक्याचा जो त्रास होता त्या त्रासामध्ये ऑपरेशन करण्याचा डॉक्टरचा सल्ला होता. ते जर ऑपरेशन केलं तर मी कायमचा आधू होणार होतो आणि ते टाळायचं म्हणून मला विश्रांतीच फक्त करणं भाग होतं. तरी देखील मी शेवटच्या 8-10 दिवसामध्ये बऱ्यापैकी सगळ्या शहरभर, तालुकाभर यांचं काम केलंय. मला बोलण्याची सुद्धा ताकद नव्हती त्यावेळेला. हे बेंबीच्या देठापासून ओरडून लोकांना यांच्याबद्दल यांना मतं द्या म्हणून सांगितलंय. हे त्यांना बघायला मिळालं नाही, ऐकायला मिळालं नाही, दिसलं नाही. हे आता राजकारणात नाही असंच असतं. आणि आता जे कधी स्टेजवर आले नाहीत, ज्यांनी कधी उघड भूमिका घेतली नाही, त्यांची भूमिकाच काय होती? कुणालाही द्या, फक्त हर्षवर्धन पाटलांना देऊ नका. हा काय राजकारणाचं ही पद्धत म्हणत नाहीत. तुमचा विचार एक पक्का असला पाहिजे. तर यांनी काय त्यांचं काम केलं हे आता हे झालेल्या प्रसंगानंतर आज ते बोलतायत. ह्याच्या आधी ते का बोलले नाहीत? जर एवढं प्रेम होतं तर विधानसभेला उघड का आले नाहीत? काय भूमिकेमुळे ते लपून छपून राहिले? त्याच्या आधीपासून जर त्यांचं हर्षवर्धन पाटलांचं जर बिघडलं होतं, नातं बिघडलं होतं, तर त्यांनी उघडपणाने भरणे बाबा बरोबर येऊन प्रचार करायला काय आम्ही अडवलं होतं? डायरेक्ट पक्षामध्ये प्रवेश करून विधानसभेला जर त्यांनी काम केलं असतं तर कदाचित आत्ता नगराध्यक्षाचा उमेदवार आम्हीच त्यांना पुढे केलं असतं.
पण ते तुम्ही उघड भूमिका कधी घेतली नाही. मग का घेतली नाही ते एकच कारण की उद्या निवडणुकीचा निकाल कसा लागतो ते बघू आणि मग ठरवू. लोकसभेला एकीकडं संपूर्ण ते राज्यामध्ये या तुमच्या महाआघाडीनं यश मिळवलं होतं, त्यामुळं इथं युतीची सरकार येईल का नाही अशी शंका होती. म्हणून हे असलेला परिवार या असल्या राजकारणात आपलं सावध पावलं टाकत होता. म्हणून उघड काही त्यांची भूमिका नव्हती. पण आमची भूमिका काय होईल ते जाईल, पण आम्ही युतीच्या माध्यमातूनच काम करत होतो. आणि त्याच्यानंतर आज वर्षभर मी काम करत आलो. मला कधी पक्ष नेतृत्वाने तुम्ही काम केलं का नाही कधी विचारलं नाही. आणि त्यांना माहिती आहे गारटकरांनी काम नाही केलं तर इथं यशच येऊ शकत नाही. लक्षात आलं का? त्यामुळे आता ठीक आहे, आज जे बोललं आहे ते उद्याच्या 3 वर्षांनी 4 वर्षांनी विधानसभा येईल त्यावेळेला हेच स्टेटमेंट जरूर करा, त्यावेळेला मी उत्तर देईन. शेवटचा प्रश्न, इंदापूर नगरपालिकेमध्ये आपण स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आपली जी काही टीम आहे 20 लोकांची, या सर्वांचं विजन काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, किंवा नागरिकांना आपण काय आवाहन करणार आहे, कुठलं विजन समोर घेऊन आपण ही निवडणूक लढवत आहात? स्वच्छ पाणी, रहदारीचा प्रश्न राहणार नाही, त्याचबरोबर स्वच्छता, या शहराचं आरोग्य राखण्याच्या दृष्टीचा प्रयत्न, त्याचबरोबर उत्तम रस्ते, लाईट व्यवस्था, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, बाहेरचे रिंग रोड असतील, हे जुनं शहर याचे प्रश्न वेगळे आहेत, वाढीव हद्दीचे प्रश्न वेगळे आहेत. आता वाढीव हद्दीमध्ये रिंग रोडचं रिझर्वेशन टाकलेलं होतं. त्या पुणे रोडपासून आतल्या बाजूने रस्ता या सोलापूर रोडपर्यंत काढायचा होता. आता कागदावरती जाऊन बघा, रिझर्वेशन टाकलेलाही नकाशा तुम्हाला बघायला मिळेल आणि मध्येच रस्ता खंडित झालेलाही रिझर्वेशन उठवलेलंही तुम्हाला बघायला मिळेल. कुठं खंडित झाला हा जो बाहेरचा रस्ता? तर शहा फॅमिलीची जिथं स्वतःची शेती आहे तिथंच तो खंडित काय झाला? तुम्ही नगराध्यक्ष आहे, तुम्हाला तुमच्या शेतातनं लोकांसाठी रस्ता सुद्धा देण्याची मानसिकता नाही. त्याच्यातनं तुम्हाला तिथं जसं बाकीच्यांना परतावा मिळतो तसं तुम्हालाही मिळाला असता, पण तिथं तुम्ही तो बायपास अडवला. या इंदापूर शहरात या उत्तरेच्या बाजूनं नदीकाठनं जे मोठमोठे उसाच्या ट्रॅक्टर येतात ते शहरामध्ये येऊन वेगवेगळ्या दिशेला जातात. तर तशा सगळ्या जड असलेल्या वाहतुकीसाठी हा कडेचा असलेला बायपास हा शहरातल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. इथं जुन्या हायवेवरती या गोष्टीमुळे अनेक अपघात घडले, अनेक मृत्यू पावले. तर त्यासाठी त्या बायपासचा उपयोग होत होता. तर तो बायपास कोणी खंडित केला ते बघा, हेच सत्तेत होते. यांच्या शेतातला रस्ता यांनी अडवला आणि स्वतःचा बायपास, इकडे बायपास चालू, इकडे बायपासचं रिझर्वेशन ठेवलंय, या बाजूला ठेवलंय, दोन्ही बाजूला ठेवलंय आणि स्वतःच्या शेतातलं कमी करून घेतलंय. याच्यासाठीच नगरपालिकेत जायचं का? हेच काम करायचं नगरपालिकेत जाऊन? अशासाठी म्हणून लोक ही नगरपालिका निवडणूक लढवत असतात आणि अशा लोकांच्या पाठीशी हे आमचे स्थानिक नेते उभे राहतात. हे आमचं दुर्दैव आहे. दादा, आपण 90 पासून म्हणजे संघटना बांधली किंवा बूथ संघटना मजबूत केली. आता आपण स्वतः निवडणुकीमध्ये उभा आहेत. कशा प्रकारचं बूथ व्यवस्थापन असेल किंवा घर टू घर प्रचाराचं नियोजन असेल किंवा बूथ कशा प्रकारे बांधण्याचं काम आपण केलेलं आहे इंदापूरमध्ये? आता प्रत्येक बूथवरती कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे आणि इथं प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिलेली आहे. हाऊस टू हाऊस प्रचार चालू आहे. महिलांचं एक संघटन वेगळ्या पद्धतीने फिरतंय, मी वेगळा फिरतोय, कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने फिरतायत. हे उमेदवाराचे सगळे घरचे लोक आणि त्याचे कार्यकर्ते मित्र आपापल्या पद्धतीने फिरतायत आणि इथं जे काही मित्र पक्ष आता जे काही या आघाडीत सामील झालेत त्यांची पण यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते. त्यामुळं एक सगळ्या बाजूने आमचा हा प्रयत्न चाललेला आहे आणि आमच्या प्रयत्नाला 100% यश येणार आहे.
खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तर हे होते नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रदीपदादा गारटकर. मी घरी जाऊन येतो. त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे की थांबतो कार्यकर्त्यांना जर इथंच थांबतो. मान सन्मान मिळायचा असेल किंवा जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर 3 वाजलेच. लोकशाही कुठेतरी मागे पडली पाहिजे आणि संघटन हे कुठेतरी जिवंत राहिले पाहिजे आणि संघटनेमध्ये खऱ्या अर्थाने पक्ष कार्यकर्त्याला आता 5 नंबर मध्ये लोक भेटतील का? विचारात घेण्यासाठी किंवा त्याची भूमिका फिरायचं का आता 1 तासभर? 1 तासभर रामाचे प्रश्न करायचे भेटतील का? घडामोडी पाहण्यासाठी महान 24 तास हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. आम्ही येतो मी इकडनं फिरून.